नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। कोरोनाशी कसं लढायचं असा प्रश्न जर समजा राज्यकर्त्यांना विचारला तर त्याची वेगळी वेगळी उत्तरं समोर येतात। केंद्राच्या अनुसार ताज्या घडामोडींमध्ये टाळेबंदी हा आता कोरोनाशी लढण्याचा पर्याय नाही। याऐवजी कोरोनाशी लढायचं असेल तर वेगवान लसीकरण आणि सूक्ष्म नियोजन हेच मंत्र उपयोगी पडतील। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनसंबोधनामध्ये ही भूमिका मांडली आहे। एका बाजूला केंद्राकडून हे एकदा नाही तर दोनदा सांगितलं गेलं असताना महाराष्ट्रातलं सरकार मात्र टाळेबंदी हवीच कारण लोक काही ऐकत नाहीत अशा भूमिकेपर्यंत पोहोचलेला आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या ताज्या बैठकीच्या नंतर निर्णय घेण्याची आणि निर्णय राबवण्याची जबाबदारी ज्या मंत्र्यांच्या हातात असते त्या मंत्र्यांनी टाळेबंदी व्हायलाच पाहिजे, नाही टाळेबंदी होणारच नव्हे, टाळेबंदी आम्ही करून दाखवूच अशा प्रकारच्या आविर्भावामध्ये आपल्या मुलाखती दिल्या। मंत्र्यांचा एकूण आविर्भाव असं सांगत होता की आता प्राप्त परिस्थितीवर टाळेबंदी हा एकमेव मार्ग त्यांच्याकडे उरलेला आहे। महाराष्ट्र कोरोनाच्या सुरुवातीपासून अर्थात कोरोना प्रसाराच्या पहिल्या टप्प्यापासून सर्वाधिक बाधित राज्य आहे। या राज्यात ज्या टप्प्यानं जशा पद्धतीनं राज्य शासनाच्याकडून केंद्राचे आदेश आणि स्वतःच्या सूचना सुद्धा लागू झाल्या त्या फारशा काही प्रभावी ठरलेल्या नाहीत। असं असताना सुद्धा राज्य सरकारनं आत्ताच्या घडीला देश पातळीवर सर्वाधिक लसीकरण नोंदवून या प्रकरणातली आपली आघाडी घेतली आहे आणि ती कायम सुद्धा ठेवलेली आहे। राजकारणाचा भाग एका बाजूला आहे पण दुसऱ्या बाजूला टाळेबंदीबद्दलचा राज्य सरकारच्या मंत्र्यांचा आग्रह आणि ही टाळेबंदी मुख्यमंत्र्यांच्या तोंडून वदवून घेण्यासाठी चाललेले प्रयत्न हे कुठे ना कुठेतरी टाळेबंदीचं मवियांतर्गत राजकारण सुद्धा समोर आणतात। एका बाजूला टाळेबंदीच्या बाबत जनतेमध्ये प्रचंड रोष आहे कारण टाळेबंदी म्हणजे जणू काही घरात सक्तीनं बसवलं जाण्याचाच मार्ग आणि या घरात बसण्याच्या मार्गाच्यासाठी पर्यायी मदत कुणीही देत नाही हे जनतेनं अनुभवलेलं आहे। याऐवजी जी काही धान्याची मदत, पैशाची मदत गेल्या वेळेला मिळाली तशी आता दुसऱ्या लाटेच्या वेळेला मिळेल या बाबतीत कसलीही अपेक्षा उरलेली नसल्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात टाळेबंदी नको, लसीकरण वाढवा आणि आम्हाला कामावर जाऊ द्या, हातात रोजगार नसेल तर उपाशी पोटी मरायची परिस्थिती येईल असं निक्षून सरकारला सांगतात। या अनुषंगाने देशात एक चर्चा सुरू झाली आहे की टाळेबंदी करायची की टाळेबंदी न करता कोरोनाशी लढायचं। लक्षवेधीमध्ये आजची चर्चा त्याच विषयावर। महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये टाळेबंदीच्या बाबतीतला आग्रह अधिक कठोर झाला। प्रसार माध्यमांनी तो विषय जनतेपर्यंत पोहोचवला आणि त्याच्या काय प्रतिक्रिया उमटल्या त्याआधी आपण पडद्यावर पाहूया। ठिकठिकाणची ही दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर, टीव्हीवर येत आहेत। या दृश्यांच्या माध्यमातून तुम्हाला दिसू शकेल की कशा पद्धतीनं ही संपूर्ण घटना लोकांपर्यंत पोहोचलेली आहे। पहिला परिणाम हा भीतीचा आहे आणि याच भीतीपोटी अनेक ठिकाणी लोकांनी अत्यावश्यक वस्तू खरेदी सुरुवात केलेली आहे। दुसऱ्या बाजूला मोठ्या संख्येनं परप्रांतीय मजूर आपलं कामाचं ठिकाण सोडून आपल्या मूळ गावाकडे निघालेले आहेत आणि म्हणून महत्त्वाच्या शहरांपासून परराज्यात जाणाऱ्या गाड्या जिथून जिथून सुटतात त्या सर्व रेल्वे स्टेशनवर गर्दी आहे। हे सगळं चित्र महाराष्ट्राचं आहे। आत्ताच्या घडीला 6 शहरातली चित्र आम्ही आपल्यापर्यंत आणतो आहोत। या निमित्तानं राज्य सरकारच्याकडून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या। राज्य मंत्रिमंडळात टाळेबंदीचं समर्थन का केलं गेलं आणि करणाऱ्या मंडळींचं म्हणणं काय, ती कोण आहेत मंडळी तेही पहा। निर्बंध आल्यानंतरही केसेस जेवढे कमी व्हायला पाहिजे तेवढे कमी होत नाही। ऑक्सिजनचा तुटवडा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला भेटत आहे। लोकांना काही ठिकाणी बेड भेटत नाही म्हणून आज भरपूर चर्चा केल्यानंतर मला वाटते लवकरच म्हणजे काही तासांमध्ये महाराष्ट्रामध्ये संपूर्ण लॉकबंदी आणावं लागेल।
लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही. ब्रेक द चेन आपण नुसती कागदावर अनेक सवलती देऊन होणार नाही. त्यामुळे कठोर लॉकडाऊन करणं हाच त्यातला सगळ्यात महत्त्वाचा निर्णय राहील आणि कठोर लॉकडाऊन करण्याचा निर्णय हा उद्या रात्री 8 वाजेपासून घ्यावा अशा पद्धतीचा आग्रह सगळ्या मंत्रिमंडळाने मुख्यमंत्र्यांनाही केलेला आहे. मुख्यमंत्री त्याबाबतची अंतिम घोषणा करतील. आणि अशा प्रकारच्या अनेक सर्व मंत्र्यांनी सूचना केलेल्या आहेत. परंतु सर्वांचं सार जर पाहिला तर ही जर चेन ब्रेक करायची असेल तर आपल्याला कठोर लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही आणि मुख्यमंत्री महोदय उद्या तो निर्णय जाहीर करतील. मंत्रिमंडळातले मुख्यमंत्र्यांचे सहकारी एकापाठोपाठ एक टाळेबंदीचा आग्रह करतात आणि दुसऱ्या हाताला ते सगळी जबाबदारी मुख्यमंत्र्यांच्या शिरावर टाकून मोकळे होत आहेत. निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, मुख्यमंत्री निर्णय घेणारच, मुख्यमंत्र्यांनी संध्याकाळी निर्णय घोषित केलाच बघा, अशा पद्धतीनं निर्णयाची सगळी जबाबदारी त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टाकायचं जणू काही ठरवलेलं दिसतं. लोकांपर्यंत जेव्हा या गोष्टी पोहोचतात तेव्हा लोकांमधली अस्वस्थता काय सांगतेय ते पहा. मला प्रत्येक वेळी असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी असं तळ्यात मळ्यात करू नये. त्यांनी एकतर 15 दिवसाचा लॉकडाऊन कडक करावा. लोकांना मागच्या वेळी त्यांनी येऊन सांगितलं की कडक निर्बंध करायला पाहिजे, पण त्याचं कोणी पालन केलंच नाही. त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की 15 दिवस एक फिक्स कडक लॉकडाऊन करावा पहिल्यासारखा. राज्य शासन असेल किंवा केंद्र सरकार असेल यांनी त्याचा चांगला विचार करून सर्वसामान्य जनतेचा जास्तीत जास्त विचार व्हावा, त्यांच्या पोटापाण्याचा विचार व्हावा. 500 किलोमीटरवरून लोक इथं आज पोट भरण्यासाठी आलेत. आज सगळं जर बंद झालं तर जे लोक मेसला बाहेर जेवायला आहे त्यांचा जेवणाचा प्रॉब्लेम होईल. तो प्रॉब्लेम गेल्या वेळी थोड्या दिवसानंतर चालू झाला. लोकांना थाळी घेऊन इथं लाईनी लावून बऱ्याच त्रास झाला आहे. त्या पद्धतीनं कुठल्या प्रकारचा त्रास होऊ नये, लॉकडाऊन करणं गरजेचं असं वाटत असेल सरकारला तर ते व्हावं, पण सर्वसामान्य जनता त्याच्यात भरडून जाऊ नये. तसेच साहेब लॉकडाऊन हा जरूर झाला पाहिजे, पण तो कंटिन्यू 8 दिवसाचा ठेवा. कारण आज लॉकडाऊन करणार, उद्या परत लोक रस्त्यावर येणार. कंटिन्यू 8 दिवसाचा लॉकडाऊन करा. त्यामध्ये ही कोरोनाची चैन आहे ही तुटली जाईल. नुसतं क्वारंटाईन हे असं नको आहे. काही मध्यस्थी म्हणजे सगळी दुकाने चालू थोडी राहिली पाहिजेत, थोडी बंद ठेवली पाहिजेत, तर साखळी तुटलीच पाहिजेत. खरं बाकीच्यांच्या लोकांचा, सामान्य लोकांचा ज्यांच्या रोजरोटीचा आहे त्याचा बी प्रश्न आहे, त्यांचं बी रोजरोटी चालू राहावी, दुकानवाल्यांची दुकानं बी चालू राहावी, पण त्यांना बी काहीतरी नेम केले पाहिजेत. एक तर पैसा नाही लोकांकडे. लास्ट टाइम होता तो लोकांनी खाऊन हे केलं, आता तर अजिबातच काही नाहीये लोकांकडे. मग जगायचं कसं माणसांनी? हा पण आहे ना, त्यांनी सरकारने हा पण विचार केला पाहिजे माणसांचा. आता नोकऱ्या पण गेल्या आहेत, काही मराठी माणूस धंदे करण्यासाठी उभे राहिलेत, त्याच्यामध्ये पण आता हे लॉकडाऊनचं परत झालं. मग कसं जगायचं? पैसाच नाही माणसाकडे. माणसांनी काय जीव द्यायचा? माणसांनी काही जीव द्यायचा का काय, इतकी थेट प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होतीये. मराठी माणसाला टाळेबंदीची दहशत वाटू लागलेली. आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांकडे जातोय, त्यांच्याशी चर्चा सुरू करतोय. त्यांचा परिचय मी आपल्याला करून देतो. आपल्यासोबत काँग्रेसच्या प्रवक्त्या नीलाताई लिमये आहेत, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता गणेश हाके आहेत, आपल्यासोबत डॉक्टर अविनाश बाणाईत आहेत नागपूरहून, आणि फत्तेचंद राका आहेत, अध्यक्ष पुणे व्यापारी महासंघ. आपल्या सर्व मान्यवरांचं चर्चेमध्ये स्वागत. पुण्याच्या व्यापाऱ्यांची पहिली प्रतिक्रिया पटकन जाणून घेऊयात. जनसामान्यांची काय प्रतिक्रिया होती ती आपण पाहिलीत. राका शेठ, स्पष्ट शब्दात सांगा आणि आता थेट भूमिका घेऊन सांगा, आत्ता 15 दिवस निर्बंध आहेत, यानंतर परत टाळेबंदी महाराष्ट्राला परवडणार आहे का? व्यापारी त्याच्यासाठी तयार आहेत का? आमच्या पुढे एकच प्रश्न आहे. गेल्या 1 महिन्यापासून सरकार म्हणते की दुसरी लाट येणार आहे, दुसरी लाट येणार आहे. मग त्यावेळेला सरकारने काय योजना केली अजून कुठे काही कळत नाही. फक्त लोकांना सांगितलं दुसरी लाट येणार आहे, आणि जर दुसरी लाट येणार आहे माहीत असताना व्यवस्था का झाली नाही हा मोठा प्रश्न निर्माण आहे. गेल्या लॉकडाऊनमध्ये आज व्यापाऱ्यांची किंवा त्यांच्याकडे जवळजवळ 1.5 लाख जे कामगार आहेत त्यांची जी परिस्थिती, आर्थिक परिस्थिती भयानक झाली, ती परत जर आता झाली तर फार कठीण होणार आहे. पहिली गोष्ट, आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणत होतो की तुम्ही मिनी लॉकडाऊन करू नका, हे चुकीचं होईल आणि हा मिनी लॉकडाऊन संपूर्णपणे फेल गेलेला आहे. आम्ही ते सांगत होतो करायचं असेल तर 8 दिवस करा. मग जर 4 एप्रिलला जर लॉकडाऊन केला असता आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्राची स्थिती सुधारली असती. मला एक सांगा की आज 40,000 व्यापारी आहेत, छोटे व्यापारी आहेत, त्यांच्या आर्थिक परिस्थिती गेल्या लॉकडाऊनपासून बिघडलेली आहे.
अजूनही ते रेंट भरू शकत नाही, दुकानाचं रेंट भरू शकत नाही, त्यांनी जे घेतलेले हप्ते भरू शकत नाही, लोनचे व्याज भरू शकले नाही, NP अकाउंट झालेलं आहे. आणि आता परत तीच जर परिस्थिती झाली तर फार भयानक परिस्थिती आहे. कारण गेल्या वर्षी सलूनवाल्यांच्या मध्ये 16 जणांनी आत्महत्या केल्या, परवा अजून एकाने केली. आणि दुसरी भयानक गोष्ट म्हणजे औरंगाबादने एका सलूनवाल्याने दुकान उघडलं, त्याला मारलं पोलिसांनी आणि तो मेला. हे कुठलं चाललंय, काय चाललंय? तुम्ही एका बाजूला मोठ्या मोठ्या सभा घेताय, तिथं मास्क नाही, मग हा करोना पसरणार तर काय होणार? जर आज कुंभमेळ्याला 21 लाख लोक जातात आणि 30 लोक नंतर जर महाराष्ट्रात, मध्य प्रदेश आणि UP मध्ये येणार असेल, मग करोना पसरणार ना काय? मग हे का करताय, का डिसअलाव करत नाही? आधीपासूनच आम्ही तर पहिल्या दिवसापर्यंत म्हणतो की तुम्ही बघा, पार्शल लॉकडाऊन केलं पण सगळीकडे गर्दी आहे. आज परिस्थिती अशी आहे, दुकानं बंद आहेत आणि नोकऱ्यांचे पगार द्यायचे तर कुठनं द्यायचे? असं आहे की अगदी फतेशनजी, या सर्व भावनेच्या सोबत एक आणखीन गोष्ट घडलेली आहे, ती म्हणजे अशी की टाळेबंदीचे नियम हे दररोज बदलत असतात. म्हणजे लोकांना अक्षरशः कालचा नियम काय ते आठवेना होतं, इतक्या वेगानं महाराष्ट्रामध्ये टाळेबंदीच्या संदर्भातल्या नव्या नोटिफिकेशन्स येत राहतात, नवी परिपत्रकं गोंधळ घालत असतात. आता एक ताजं उदाहरण देतो. राज्य सरकारच्या कडून अशी नियमावली राज्यभरामध्ये लावली गेली की सकाळी 7 ते सकाळी 11 पर्यंत विशिष्ट दुकानं उघडी राहतील. हा निर्णय लागू झाला कालच्या दिवशी आणि आजपासून कडक टाळेबंदी लावली जाईल अशी घोषणा झाली. मग मला एका गोष्टीचं उत्तर लागेल, नीला लिमये आपण या गोष्टीचं उत्तर द्या की जर आज टाळेबंदी आपल्याला लावायची आहे, आज बुधवार आहे, तर मग मंगळवारपासूनचे नवे निर्बंध काय फक्त 24 तासांसाठी आपण लावले? कुठल्या प्रशासनिक अधिकाऱ्याला ऐकून हे केलं जातंय? कोण प्रशासनिक अधिकारी आहे की ज्याला राजकीय इच्छाशक्ती अनुसार काय निर्णय घ्यायचे ते सांगता येत नाहीये? मला वाटतं आपण हे पहा प्रसादजी, की ज्या रीतीने महाराष्ट्रामध्ये ही टाळेबंदी अजून लागू झाली नाही पण आज होईल असं दिसत आहे, त्याच्यामध्ये मागे 15 दिवस गेलेले आहेत. महाराष्ट्राने लगेच टाळेबंदी लागू केलेली नाही, टप्प्याटप्प्यात. मगाशी राकाजी म्हणाले, मी बोलणार आहे त्याच्याबद्दल, पण आपण हे बघा, आधी आपण 144 कलम लावून पाहिलं, रात्रीची संचारबंदी आधी केली, मग 144 सकाळी सुद्धा केलं, मग त्याच्यानंतर 7 ते 11 दुकानं असं केलं, मध्यंतरीच्या काळामध्ये खासगी कार्यालयं बंद केली. हे सगळं करत जात आपण प्रयत्न करत होतो की हे आकडे नियंत्रणात येतात का, जे वाढते आकडे आहेत. जी केंद्र बंद होत चालली होती, म्हणजे इथे केंद्र जे 1200 कपॅसिटीच आहे त्याच्यामध्ये केवळ 80 रुग्ण होते, ते बंद होणार अशी वेळ आली होती, ती सगळी परत पुनर्जीवित करण्यात आली. त्याच्यामधल्या पाईपलाईन सगळ्या पाण्याच्या, लाईट कनेक्शन्स, हे सगळं पुनरुज्जीवित करण्यात आलं. हे सगळं करत करत आता वेळ अशी येऊन ठेपलेली आहे की पूर्ण लॉकडाऊन हा करायची गरज भासते. कारण आता तुम्ही जर चर्चा पाहिला तर त्या अशा आहेत, काही शास्त्रज्ञांनी असं म्हटलेलं आहे की जर हाच आकडा सातत्याने एकच आपण 10 दिवस राखू शकलो, सुदैवाने आता तो खाली येत आहे, आता सुदैवाने असंच म्हणावं लागेल, कारण अगदी एक छोटी उदाहरणं घेतली तरी जिथे ज्या शहरामध्ये 1400 संख्या होती एका दिवसातली, ती आता 800-900 पर्यंत खाली आली आहे. गेल्या आठवड्यातला फरक आहे. असे आहेत ते जर आपण 10 दिवस कायम ठेवू शकलो तर आपण डिसेंडिंग कडे जाऊ. याचा अर्थ आपण कमी रुग्ण होण्याच्या दिशेने जाऊ अशी एक दोन गोष्टी याच्यामध्ये. पहिली गोष्ट तर ही आरोग्यविषयक बाब आहे. ही कोणत्याही प्रकारे दंगल हाताळण्यासारखी परिस्थिती नाही की आपण हे करून पाहिलं, ते करून पाहिलं, हे करून पाहिलं, मग हे नाही जमलं तर हे करून पाहिलं, असं नाही होऊ शकत. एक अत्यंत स्पष्ट गोष्ट रांका शेटनी काय सांगितली, फतेचंद रांका असं म्हणाले, जे काही करायचं आहे ना ते अत्यंत कठोर स्वरूपात 8 दिवसात करा आणि 8 दिवसात तुकडा पाडून टाका विषयाचा. आपल्याकडून हा कठोर निर्णय घेतला जात नाहीये. महाराष्ट्र पहिल्या टप्प्यापासून दुर्दैवानं कोरोना प्रसाराच्या लाटेत प्रथम क्रमांकावर राहिलेला आहे. या आधीची टाळेबंदी जशी 1 घाव 2 तुकडे झाली, त्याच्यानंतर अनेक प्रकारचे वाद जन्माला आले, पण ती टाळेबंदी निर्णय स्वरूपात अंमलात आली. त्यानंतर वैद्यकीय सुविधा उभ्या राहायला पाहिजे होत्या. दुर्दैवानं या टाळेबंदीच्या दुसऱ्या म्हणजे वेळेला किंवा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपर्यंत वैद्यकीय सुविधा पण नाही उभ्या राहू शकल्या. प्रसादजी, मला वाटतं मी पूर्ण करते. पहिली गोष्ट अशी आहे की पहिली जी लाट आली त्याच्यानंतर आपण अपयशी ठरलो हे करायला तुम्ही जे म्हणताय ना त्याचं मला आश्चर्य वाटतंय.
कारण पहिल्यांदा आपण कुठे होतो, पूर्ण देशातले जे आकडे होते ना त्याच्यात जवळजवळ एक वेळ निम्म्यापर्यंत होतो आपण, मग 1/3 पर्यंत आलो, 1/3 पर्यंत आलो. आज महाराष्ट्राचा क्रमांक आज 60,000च्या आसपास रोजची संख्या आहे, म्हणजे आपण 1/5 पर्यंत गेलेलो आहोत. महाराष्ट्राची तुम्ही बघा, एका बाजूला आपण हे म्हणतो मुंबई राजधानी आहे, खरीच गोष्ट आहे, इतके लोक इकडे येतात, इथे व्यवसाय आहेत, उद्योग आहेत, सर्व राज्यातनं येतात, सगळ्यात जास्त लोड आज महाराष्ट्रावर आहे. आणि असं असताना आपण या हाताळण्या करतो आहोत. अशा वेळी तुम्ही ही गोष्ट बघा, पहिली लाट ओसरत आली होती, आपण किती खाली गेलो होतो. 1/3 असलेला महाराष्ट्र 1/5 पर्यंत खाली गेला. पण दुसरी लाटेमध्ये पहिली गोष्ट त्याचं वैद्यकीय बघावंच लागेल, त्याचं स्वरूप बदललेलं आहे. विषाणूचा जो विस्ताराचा वेग होता तो पहिल्यापेक्षा दुप्पट आहे जवळजवळ आता. मृत्यू रेट कमी आहे असं म्हटलं जातं, पण एकच राकाजींना मला सांगायचं आहे, आपण लक्षात घ्या, पंतप्रधान कालच्या भाषणामध्ये म्हणाले की लॉकडाऊन हे अगदी शेवटचं पाऊल असलं पाहिजे, की ज्यांनी पहिल्यांदा थेट लॉकडाऊन जाहीर केला, काहीही कल्पना न देता. लोकांचे जे लोंढे मागे झाले होते ना, तशी आज स्थिती होणार नाही असं मला वाटतं, कारण ती तयारी होत आलेली आहे. आणि ती तयारी जी होत आलेली आहे ना, ती ह्या 15-20 दिवसात झाली आहे. शेवटी शासनाला रोजी-रोटी दोन्हीचं बघावं लागतं त्या प्रतिक्रियांवरनच. एक मिनिट, अगदी थेट मुद्द्याला तुम्ही पण हात घातलात, तो फार बरं झालं त्या निमित्तानं. आता रांका शेटलाही तुम्ही प्रश्न विचारलेला आहे, त्यांनाही तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. नीलाताई, मी त्यांना संधी देतोच आहे. रांका शेट, पहिली टाळेबंदी चांगली का दुसरी टाळेबंदी चांगली? हे म्हणजे कसं झालं ना, मेरे दाग आपके दाग से अच्छे हैं, अशा प्रकारचा हा तर्क झालेला आहे. पहिल्या टाळेबंदीच्या मागचा तर्क काय दिला गेला होता, तर त्यावेळेला तत्काळ तसा निर्णय घेणं गरजेचं होतं, कारण आपल्याला इतर अनेक गोष्टी करायच्या होत्या. आरोग्यविषयक सुविधांच्या बाबतीमध्ये फार महत्त्वानं आणि वेगानं काम आपण नंतर केलं, विशिष्ट पातळींवर करून दाखवलं, ज्याची यादी पंतप्रधानांनी दिली. आरोग्यविषयक सुविधा दुर्दैवानं तितक्या सक्षम झाल्या नाहीत, हे मात्र खरं आहे. रांका शेट, आपली प्रतिक्रिया आहे का? पहिली टाळेबंदी चांगली का दुसरी टाळेबंदी चांगली, या असा तर्क असू शकतो? पहिली टाळेबंदी नवीन, हा संपूर्ण करोना नवीन होता, त्या पद्धतीने पावलं उचलली, आरोग्य सुविधा झाली, त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. परंतु एक लक्षात ठेवा, गेल्या 15 दिवसात मी पुणे शहराबद्दल बोलतोय की पुणे शहरामध्ये जी रुग्णसंख्या होती ती कमी झाली नाही, वाढली नाही, आहे तिथंच आहे. म्हणजे टाळेबंदीनी तुमची ती कमी करू शकला नाही, मिनी लॉकडाऊननी कमी करू शकला नाही. आणि आता जर लॉकडाऊन करून ती कमी करायचा प्रयत्न करताय, मला वाटतं की लॉकडाऊन इज नॉट सोल्युशन. याला आज तुम्ही जे कारणं जी देताय की वैद्यकीय आणि सगळी वगैरे, हे जुना इतिहास झाला. आता जर नवीन याच्यामध्ये जायचं असेल, तुम्ही आज पॅकेजेस देताय, द्या, आम्हाला नको आहे, पण आमच्या नोकरांना किंवा छोटे व्यापारी जे आहेत त्यांना तुम्ही पॅकेज द्या ना. तुम्ही त्यांचे PFचे, त्यांचे ESIचे, त्यांच्या पगारातले काही % गव्हर्नमेंटने द्यावे. ते नागरिक नाहीत का? आज ते नागरिक आहेत, ते आज तुम्हाला टॅक्स भरतायत, त्यांच्याकडे काही नाही. फक्त व्यापारी म्हटला की त्याचा नोकरदार म्हटलं की वाऱ्यावर. अरे या व्यापाऱ्याने पुणे शहरात 16 लाख कुटुंबातले लोक इफेक्टेड होणार आहेत. 40,000 हे 1.5 लाख आमचे कामगार, त्याचे 2 लाख कारागीर, यांचे प्रत्येकाचे 4 लोक जरी घरात पकडली, आई वडील म्हातारे, नंतर मुलं मुली, जी आकडेवारी देताय ती फक्त आणि फक्त पुणे शहरापुरती असेल असं मला वाटतं, पण यावरून संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती लक्षात येऊ शकते. गणेश हाके, मुद्दा पॅकेजचा येतो आणि पॅकेजच्या अनुषंगानं 2 छोटे छोटे प्रश्न मी उपस्थित करतो. एक, आत्ताच्या टाळेबंदीपूर्वी काँग्रेसनी, राज्यातल्या काँग्रेसनी विद्यमान सरकारला वारंवार आग्रह केला, गरिबांच्या पोटाचा प्रश्न आधी सोडवा, गरजूंच्या खिशामध्ये पैसे घाला. हे आत्ता केलं गेलं. आणि याच्या आधी पहिल्या टाळेबंदीच्या वेळेला काँग्रेसचे भावी अध्यक्ष राहुल गांधी, विद्यमान हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी संपूर्ण देशामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून हा विषय पोहोचवला की लोकांना मदत केली गेली पाहिजे. काँग्रेस सातत्यानं गरिबांना कशी मदत करता येईल याबाबतच्या सूचना देत होती. केंद्रीय पातळीवर पहिल्या टाळेबंदीच्या वेळेला तुम्ही ते किती ऐकलं? आणि दुसरा मुद्दा, राज्यामध्ये काँग्रेसच्या मुळे आलेलं सरकार असताना सुद्धा टाळेबंदीचे निर्णय घेण्यापूर्वी गरिबाच्या खिशात 4 पैसे का पोचत नसावेत? गणेश हाके. नाही प्रसाद, जे आपण म्हणालात ते बरोबर आहे की काँग्रेसनं मागच्या पहिल्या टप्प्यामध्ये जेव्हा लॉकडाऊन झालं तेव्हा सुद्धा लोकांच्या बद्दलची चिंता व्यक्त केली होती.
आणि आज महाराष्ट्रामध्ये जे काही काँग्रेसचे नेते आहेत त्या काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा याच महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं लॉकडाऊन म्हणजे करण्यापूर्वी गोरगरिबांची व्यवस्था केली पाहिजे, त्यांची काळजी केली पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका घेतली. खरं म्हणजे ती स्वागतार्ह भूमिका आहे. पण त्यांचं ऐकतो कोण हा प्रश्न आहे आणि त्यांना विचारतं कोण या सरकारमध्ये. आपण म्हणालात की त्यांच्यामुळे महाराष्ट्रामध्ये सरकार आलेलं आहे, पण काँग्रेस नेत्यांच्या कुठल्याही मताला किंवा त्यांच्या मंत्र्यांच्या मताला आज सरकारमध्ये किंमत नाही. आणि म्हणून ज्या पद्धतीनं काल म्हणजे खरं म्हणजे आज रात्री 8 पासून लॉकडाऊन म्हणजे जाहीर होणार आहे अशा पद्धतीचं वक्तव्य महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे करतात. म्हणजे मला सांगा की खरं म्हणजे ते ठरवतात का, राष्ट्रवादीचे मंत्री ठरवतात का, आरोग्य मंत्री ठरवतात का लॉकडाऊनच्या संदर्भामध्ये? हाही तो निर्णय उद्या म्हणजे खरं म्हणजे अशा स्वरूपाचा निर्णय हा मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायचं असतं किंवा बोलायचं असतं. पण याच्यामध्ये या महाआघाडीच्या सरकारमध्ये तुम्हाला सांगतो एक वाक्यता नाही. आणि गणेश हाके एकच मिनिट यामध्ये तुम्हाला एक आणखीन मुद्दा दिसतोय का? तो मी चर्चेच्या निमित्तानंही घेतो की जे काही करायचं आहे ते मुख्यमंत्र्यांच्या मार्फत होणार आहे, हे 100% बरोबर. एपिडेमिक ऍक्ट अर्थात आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कायदा लागू झालेला असल्यामुळे संबंधित विषय हा सर्वाधिकारानं मुख्यमंत्री आणि पर्यायानं मुख्य सचिवांच्या हातामध्ये आहे, हेही बरोबर. मग असं असताना हे मंत्री इतकी भीती का निर्माण करतायत? वडेट्टीवारांची वक्तव्य एकापाठोपाठ एक काढून बघा, नाना पटोलेंची वक्तव्य एकापाठोपाठ एक काढून बघा, यांचं काहीतरी भलतंच चाललेलं असतं. वडेट्टीवार दर 2 दिवसांनी घाबरवतात जनतेला, लोकल बंद होणार बरं का, लोकल बंद होणार. नाना पटोलेंचं वेगळ्याच लाईनवर कुठलं ना कुठलं तरी वक्तव्य येत असतं. अशा प्रकारे घाबरवायची काय गरज आहे याचं उत्तर सापडत नाही. गणेश हाके, याचं उत्तर आपण एकदा डॉक्टरांना विचारूयात. आपल्या सोबत बाणाईत आहेत, डॉक्टर अविनाश बाणाईत. या प्रश्नाचं उत्तर द्या की ज्या पद्धतीनं निर्णयांच्या बाबत निर्णय घ्यायच्या आधीपासूनच वातावरण निर्मितीसाठीचे मंत्री प्रयत्न करतायत, त्याची भीती घालतायत, हे जनतेच्या समाज स्वास्थ्यासाठी किती हानिकारक आहे? डॉक्टर बाणाईत. 50% ते बरोबरही आहे. लोक प्रिपेअर्ड होतात, ज्यांच्या घरी अन्नधान्य थोडं साठवून ठेवू शकतात, आवश्यक जीवनावश्यक गोष्टी ह्या देखील ते आणू शकतात. परंतु दुसऱ्या बाजूला हा एक महत्त्वाचा विचार आहे की सायकोलॉजिकली जो इम्पॅक्ट आहे की आता असं होणार, तर ह्या पद्धतीचा आम्ही जे आता मेडिकल सायन्समध्ये बघतो आहे की याच्यामुळे जी फिअर सायकोसिस निर्माण झालेली आहे की आता मोठं काहीतरी होणार आहे, आपल्या आजूबाजूला खूप साऱ्या डेथ रेट वाढतात आहे, तर हा सायकोलॉजिकल इम्पॅक्ट इतका जास्त आहे आणि तो जितका हार्मफुल आहे की त्यामुळे होणारी जी मेडिकली नुकसान आहे ते ह्या सगळ्या लॉकडाऊन आणि याच्या पलीकडे आहे. आणि ओके, म्हणजे आधी थोडीशी हे द्यावी इन्फॉर्मेशन की असं होऊ शकतं, त्यामुळे प्रत्येकजण प्रिपेअर्ड राहतो, जीवनावश्यक वस्तूंबरोबर जीवनावश्यक मेडिसिन्स देखील आणून ठेवू शकतात. परंतु लॉकडाऊन बेसिकली जर मला ॲज अ मेडिकल पर्सन विचारलं तर मी याच्या एकदम अगेन्स्ट आहे. कारण की लॉकडाऊनमुळे फक्त आपण कोरोनाचा पिरियड वाढवतो आहे, ससेप्टिबिलिटी ही तशीच राहणार. म्हणजे तुम्ही घरात डांबवून ठेवल्यामुळे त्या व्यक्तीला तोपर्यंत कोरोना नाही होणार, पण द मोमेंट दॅट पर्सन कम्स आउट केव्हा ना केव्हा तरी तो परत एक्सपोज होणार आणि त्याला केव्हा तरी ती पॉझिटिव्ह होणार असतो. प्रश्न हा आहे, लॉकडाऊन जे इनिशियली सुरुवात झालं होतं ते याच्याकरता की मेडिकल फील्ड आणि बाकीचं इन्फ्रास्ट्रक्चर जे तयार करायचं आहे त्याला जो वेळ हवा होता, तेवढ्या त्या लॉकडाऊनला आम्ही पूर्णपणे माझं पर्सनली समर्थन होतं. पण आत्ताचा लॉकडाऊन हा हार्मफुल आहे. आपण फक्त जे ससेप्टिबल लोक आहेत त्यांना दांबवून ठेवतो आहे, ते उद्या केव्हा तरी बाहेर येणार आणि त्यांना परत पॉझिटिव्हिटी होणार. डॉक्टर आपण अत्यंत स्पष्टपणे एक गोष्ट मांडलीत की पहिल्या लॉकडाऊनच्या नंतर वैद्यकीय सोयीसुविधा उभं करण्यासाठीचे प्रयत्न व्हायला पाहिजे होते, दुसऱ्या लॉकडाऊनच्या साठीची आत्ता परिस्थिती नाही. मला एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ म्हणून द्या. पंतप्रधान म्हणतायत टाळेबंदीच्या ऐवजी सूक्ष्म नियोजन महत्त्वाचं आहे, मायक्रो कंटेनमेंट झोन तयार झाले पाहिजेत. याच्या बाबतीत लोकांमध्ये प्रचंड संभ्रम आहे. लोक काय म्हणतात, ज्या प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतल्या, लोक असं म्हणतात की तुम्ही मायक्रो कंटेनमेंट झोन करणार, सूक्ष्म नियोजन करणार म्हणजे काय करणार,
पत्रे लावणार, 4 बांबू लावणार, आतमध्ये सगळे छानपणे व्यवहारत असणार, एकमेकांना भेटत असणार, आपली नित्यनेमाची कामं करत असणार, म्हणजे तिथला कोरोना तिथे वाढत राहणार. मायक्रो कंटेनमेंट म्हणजे जेवढे पॉझिटिव्ह लोक आहेत त्यांना आयसोलेट करायचं आहे. म्हणजे जे क्वारंटाईन हा सब्जेक्ट जो आला होता की इनिशियली 14 दिवस पॉझिटिव्ह लोकांना क्वारंटाईन करून ठेवायचं, एकदम करेक्ट. कारण की पसरवणार कोण? जो पॉझिटिव्ह आहे तो, आणि ससेप्टिबल कोण? की जे निगेटिव्ह आहे ते. तर ह्या निगेटिव्ह लोकांना केव्हा ना केव्हा तरी पॉझिटिव्ह व्हायचंच आहे. मग अशा वेळेला मी बोललो होतो मागल्या वेळेला की वॅक्सिनेशन हाच एक उपाय आहे, किंवा इन्फेक्शन होऊन त्यांच्या शरीरात अँटीबॉडी तयार झाल्यानंतर ते हर्ड इम्युनिटीनी प्रोटेक्टेड होतील आहे. पण तुम्ही त्यांना डांबवून ठेवून हा काही परमनंट उपाय नाही. ठीक आहे, मी वारंवार सांगतो. विचारूयात नीलाताई, आपल्या सोबत असलेल्या व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या, आपल्या सोबत असलेल्या डॉक्टरांच्याही प्रतिक्रिया आल्या, तरीही तुम्ही टाळेबंदी हाच आता पर्याय आहे असं सांगतात का? आणि मला त्या अनुषंगाने आपल्याला विचारायचं आहे नीला लिमये की मविआला आपल्या विरोधात जनक्षोभ निर्माण होऊ नये म्हणून टाळेबंदीचा आधार घ्यावासा वाटतो का? मला सविस्तर बोलू द्या. जी, पहिली गोष्ट म्हणजे डॉक्टर आता जे बोलले की पहिली टाळेबंदी म्हणजे डांबणं नाही आणि दुसरी टाळेबंदी म्हणजे डांबणं आहे, हे थोडंसं म्हणजे जास्तच आश्चर्यकारक आहे. पहिली टाळेबंदी आली ना डॉक्टर साहेब, ती ऍब्सोल्युटली काहीही पूर्वकल्पना न देता आलेली होती. आपण बघा किती तयारी होती सगळ्या आरोग्य सेवांची, खूप कमी तयारी होती, ती करायला वेळ लागला होता आणि त्याच्यामध्ये जी पळापळ झाली संपूर्ण ती आपण पाहिली. ही दुसरी टाळेबंदी आणि ती असं आहे महाराष्ट्रामध्ये आपण ती नाईलाजाने आणतोय हे वारंवार सांगितलं जातं. आपण मगाशी वडवट्टीवाराजींचं उदाहरण दिलं, नाना पाटोळेजींचं बोललात, माननीय अध्यक्ष आमचे. आपण हे बघा प्रत्येकाची शैली वेगळी असते. डॉक्टर आता बोलताना सुद्धा काय म्हणाले, 50% प्रिपरेशन करणं आवश्यक आहे, पण 50% मात्र घाबरवू नये. आता आपण अशा परिस्थितीत आहोत जे पूर्वी पुस्तकात वाचायचो ना, महामारी, त्या महामारीतनं जातो. इथे जी मेंटॅलिटी तयार होणार आहे ह्याचा अभ्यास जरूर केला पाहिजे, पण ही प्रत्येक मंत्र्याची एक शैली आहे, तो त्या रीतीने व्यक्त होतो. पण मुळात असं आहे, राज्य मंत्रिमंडळामध्ये काय झालं त्याचं ते जस्ट रिपोर्टिंग होतं, ते सांगणं होतं. शेवटी माननीय मुख्यमंत्रीच त्याचं जे काही अनाउन्समेंट आहे. नीलाताई, बोला पूर्ण बोला आपण, मी तुम्हाला परत वेळ देईनच, पण मी अत्यंत विनम्रतापूर्वक आणि तुमचा पूर्ण आदर राखून सांगतो आपल्याला. अहो, विजय वडेट्टीवार जे काही बोलतायत ना ते इतकं भ्रमित करणारं असतं की त्याच्या जवळपास 12 तासामध्ये आरोग्यमंत्री हे तात्काळ त्या गोष्टी घडणार नाहीत हे सांगतायत. हे असं करायची काय गरज आहे? तुम्ही एक वाक्य तर ठेवा ना. जनता आत्ता तुमच्याकडे काय म्हणून पाहतीये की तुम्ही काय निर्णय घेणार आहात ते एकदा नक्की करा आणि ठरवा. इथे विजय वडेट्टीवारांचं दर 2 दिवसांनी स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी काही ना काहीतरी पिल्लू सोडणं चाललेलं असतं. अतिशय स्पष्ट बोलतोय. याच्यासाठी त्यांनी मुंबईच्या लोकल बाबतीत वारंवार अशा प्रकारची विधानं केलेली आहेत. उद्या लोकल बंद होणार, उद्यापासून लोकांना जाऊ देणार नाहीत. दुसऱ्या बाजूला लगेच आरोग्यमंत्र्यांनी 12 तासात खुलासे केले. हे टाळता येतं का नाही टाळता येत? आपण वडवट्टीवाराजींबद्दल जे बोलता आहात ते मुद्दा मला लक्षात आलेला आहे. मी त्याचं एकाच वाक्यात इतकंच म्हणते की प्रत्येक मंत्र्यांनी कसं व्यक्त व्हावं हे त्याची शैली आहे, त्याची बोलण्याची रीत आहे. जी ऑफिशियल लाईन येते, जी अधिकृत मानलं जातं ते असंच आहे की आता नाईलाजाने लॉकडाऊन करावा लागतो आहे, इतके ट्रायल्स घेतले त्याच्यानंतर करावा लागतोय. आणि जसं सुरुवातीला पंतप्रधानांनी काही प्रिपरेशन न करता केलं तसं हे लॉकडाऊन नाही आहे, पहिली गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट, सूक्ष्म कंटेनमेंट झोन्स केले पाहिजे. मला असं वाटतं महाराष्ट्र सातत्याने ही मागणी करतोय आणि आज आमच्या प्रांताध्यक्षांनी पण केली आहे पक्षातर्फे सुद्धा की आम्हाला घरोघर जाऊन लसीकरण करू द्या. ही घरोघर जाऊन लसीकरण करण्याची मागणी का मान्य होत नाहीये? केंद्राला कधीच सांगितलेलं आहे महाराष्ट्र सरकारने, आणि जर ती मागणी मान्य झाली तर हे आधीच सुरू झालं असतं. अहो नीलाताई मान्य आहे, अत्यंत आदरपूर्वक अशा प्रकारच्या मागण्या केल्या जाऊ शकतात. आपल्या प्रांताध्यक्षांना एकदा जरा वैद्यकीय सल्लागारांशी, वैद्यकीय तज्ज्ञांशी बोलायला सांगा.
जी लस घरोघरी घेऊन जायची आहे ती ड्राय आईस मधून न्यायची आहे, त्याला काय तापमान मेंटेन करायचं या सगळ्या गोष्टींचा अभ्यास एकदा प्रांताध्यक्षांना करावा लागेल. राजकीय दृष्ट्या आपण या 100% भूमिका घेऊ शकतो. वैद्यकीय क्षेत्राबाबत बोलत असताना तज्ज्ञांनी बोलावं, राजकारण्यांनी कधी कधी गप्प बसणं गरजेचं असतं. माफ करा, अशा प्रकारची तीव्र प्रतिक्रिया मला द्यावी लागते, पण राजकारणाच्या पोटी वैद्यकीय क्षेत्रातले अनेक चुकीचे सल्ले दिले जात आहेत आणि जनतेला भ्रमित केलं जात आहे, हे मी इथे अत्यंत स्पष्टपणे नमूद करू इच्छितो. तरी पण तुम्ही प्रश्न उपस्थित केलात, तुमच्या प्रांताध्यक्षांना वाटायला लागलंय ना की घरोघरी जाऊन लस द्या. ती BCGची लस नाहीये, ती आतापर्यंत दिल्या गेलेल्या इतर लशींप्रमाणे कोरोनाची लस नाहीये. डॉक्टर बाणाईत माझ्यापेक्षा अधिक उत्तम बोलतील. मी याच गोष्टीला इतक्या पोटतिडकीनं यासाठीच मांडलं कारण गेले 3 दिवस आम्ही हेच चर्चा करतोय. डॉक्टर बाणाईत, एकदा सांगून टाका की कोरोनाची लस अशी घरोघरी जाऊन दिली जाणं कितपत शक्य आहे? मी आत्ता आपल्याजवळ सध्या 2 लसी अवेलेबल आहेत, कोवॅक्सिन आणि कोशिल्ड, आणि दोन्हीही एका पर्टिक्युलर टेम्परेचरवर ठेवल्या जाऊ शकतात, 2 ते 8 डिग्रीज. आणि अशा परिस्थितीमध्ये जर आम्ही कोल्ड चेन मेंटेन केली नाही तर ही लस ही इनएफेक्टिव्ह ठरते, किंबहुना ती घातक ठरू शकते. अशा परिस्थितीमध्ये मला इतकं सांगायचं आहे की नीलाताईंनी जे सजेस्ट करतायत की घरोघरी जाऊन लस देणे हे अत्यंत घातक ठरेल आहे. कृपा करून आजच्या स्टेजला ज्या पद्धतीने फेज वाईज वॅक्सिनेशन होत आहे दॅट इज व्हेरी करेक्ट, आणि तेच इम्प्लिमेंट फक्त करू शकतो. आमच्याजवळ मेडिकल फोर्स नाही, आमच्याजवळ पॅरामेडिकल लोक नाहीत. ह्या लोकांची जर आधी व्यवस्था आपण केली तर तुम्ही जे म्हणताय ते देखील शक्य आहे. पण बिफोर दॅट ह्या कोल्ड चेन मेंटेनन्सपासनं मेडिकल फील्डचे लोक, पॅरामेडिकल पर्सनल यांची अरेंजमेंट करावी लागेल. तेवढ्या ॲम्ब्युलन्सेस, तेवढ्या गाड्या, त्यांचं लॉजिस्टिक हा तुम्हाला विचार करावा लागेल आणि तेव्हाच ते प्लॅन होईल. आपल्या इथलं पॉप्युलेशन घरोघरी आज ही लस पोहोचवण्याच्या याची नाही. ठीक आहे, वेळेची मर्यादा आहे. या विषयाची चर्चा आपल्याला पुढे न्यायचीच आहे. एक छोटीशी विश्रांती गरजेची आहे. लक्षवेधीच्या पुढच्या भागात लगेचच परत येतोय. नमस्कार, लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चेसाठी आपल्यासोबत असलेल्या मान्यवरांकडे जातोय. आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीकडून गणेश हाके, काँग्रेसकडून नीलाताई लिमये आहेत, तसंच डॉक्टर अविनाश बाणाईत नागपूरहून आहेत, पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद राका आहेत. या सर्व मान्यवरांचं स्वागत. पहिल्यांदा गणेश हाके यांच्यासाठीचा एक प्रश्न उपस्थित करतो. गणेशजी, राजकारणाच्या पलीकडे जाऊन या प्रश्नाचं मला उत्तर द्या की टाळेबंदी करायची नाही, मायक्रो कंटेनमेंट झोन करण्यासाठी प्रयत्न करायचे, असं जर पंतप्रधान म्हणत असतील तर या सगळ्याच्यासाठी आत्ताच्या वैद्यकीय व्यवस्थेला मदत करायला कोणीतरी हात द्यायला हवा. तुम्ही स्वतःचा पक्ष हा जगातला सगळ्यात मोठा कार्यकर्ता नोंदणी झालेला पक्ष आहे असं सांगताय. तुम्ही जमिनीवर उतरून प्रत्यक्षात काय करणार आहात? नाही, ऑलरेडी आमच्या केंद्रीय नेतृत्वानं आम्हाला तशा पद्धतीचे कार्यक्रम दिलेले आहेत. प्रदेशाचे आमचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आमच्या बूथ लेवल पर्यंतच्या कार्यकर्त्यांना कार्यक्रम दिलेला आहे. आणि ज्याला आपण लसीकरण म्हणतो, लसीकरण कसं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लसीकरण केलं जाईल आणि जे म्हणजे ज्याला आपण रुग्ण आहेत त्यांच्या व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून त्यांना लागणारा ऑक्सिजन असेल, बेड्स असतील, त्यांना व्हेंटिलेटर असतील, या सगळ्या सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या प्रत्येक शेवटच्या कार्यकर्त्याला तशा पद्धतीच्या केंद्रीय नेतृत्वाने आणि प्रदेशाच्या नेतृत्वाने आम्हाला सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे आमचं भारतीय जनता पार्टी कार्य करत आहे. खरं म्हणजे हे न करता सुद्धा आपण पाहिलेलं असेल की गेल्या जेव्हा पहिल्या टप्पा जेव्हा होता आपला याचा लॉकडाऊनचा, त्या काळात सुद्धा ते स्वयंसेवक असतील आमचे, म्हणजे संघाचे स्वयंसेवक असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, यांनी जे काम केलेलं आहे ते दाखवावं आणि सांगावं कुणी इतर राजकीय पक्षाने की त्यांनी कुठल्या पद्धतीचं काम केलेलं आहे. ठीक आहे गणेशजी एक मिनिट. इथे आपल्याला आत्ताच्या घडीला ती चर्चा सुरू नाही करायची. मी आपल्याला त्याच मुद्द्यावर थांबवतो. ठीक आहे, पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्या लाटेच्या दरम्यान
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं काम केलं असेल, भारतीय जनता पार्टीनं काम केलं असेल, इतरही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सक्रिय भूमिका निभावली असेल. नीलाताई, मी एका गोष्टीचा उल्लेख आमच्या आरोग्यविषयक चर्चांमध्ये वारंवार करत आलेलो आहे आणि आज सुद्धा मी त्या गोष्टीचा उल्लेख करतो. तुम्ही अर्थात काँग्रेस म्हणून या दृष्टीने सकारात्मक पाऊल टाकलेलं आहे म्हणून मी तुमचे प्रश्न उपस्थित करायच्या आधी कौतुक पण करतो आणि या गोष्टीचा मुद्दा उपस्थित करतो आहे. एक म्हणजे राजेश टोपे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री वारंवार हे सांगतायत की जसं मतदारांना बाहेर काढता तसं आता लसीकरणासाठी लोकांना बाहेर काढा. तुम्ही काय योजना राबवताय, जिल्हा पातळीवर तुमचं नियोजन झाल्याचं कळतंय, एकदा ती सांगा जेणेकरून लोक तुमच्याही आसपास असतील तर ती पोहोचू शकतील की नीला लिमये आपल्या घराच्या जवळ राहतात, मला लस घ्यायची आहे, मी नीला लिमयेंच्या संपर्कात येऊ शकतो. आपण जर पाहिलं असेल तर आता 14 एप्रिलला महाराष्ट्र काँग्रेसने जिल्हावार तालुकावार रक्तदान शिबिरं घेतली होती आणि ती खूप आताच्या काळात घेणं इतकं अवघड होतं पण तरी पण ती घेतली. खरं म्हणजे मी असं म्हणत नाही की ह्या कामात फक्त काँग्रेसच ह्या रीतीने काही करते. मला हे जरूर सांगायला पाहिजे, जसं हाकेजी म्हणाले, प्रत्येक पक्षाचे लोक यांना त्या प्रकारे आता आपल्या शेजारच्या माणसाला आपण कसं उपयोगी होऊ हे बघताय. पण रक्तदान शिबिरे जी आता 14 एप्रिलला काँग्रेसने घेतली त्याच्यामुळे एक ज्याला म्हणतात ना की ह्या मुद्द्यावर आता आपण सक्रिय अधिक होऊया हा एक संदेश गावोगाव गेला असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे एक तयारी जी होते की आपण लस केंद्रीकरणात लसीच्या केंद्राकडे गेलं पाहिजे आणि ती लस घेतली पाहिजे, त्यात काही प्रमाणात थोडं भीतीचं वातावरण असतं. कारण तुम्ही जर एक आकडेवारी बघितली तर पहिली लस घेतल्यानंतर सुद्धा पॉझिटिव्ह होणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे आणि त्याच्यामुळे काही लोक घाबरले आहेत त्या की जायचं की नाही जायचं असा प्रश्न येतो. किंवा कोविड होऊन गेल्यानंतर किती आठवड्यांनी परत केंद्रात जायचं लस घ्यायला, असेही काही प्रश्न आहेत. हे सोडवण्याकडे आमचा तालुकावार प्रयत्न आहे, गाववार प्रयत्न आहे. एक मगाचं जे राहिलं ते मी सांगू इच्छिते, जेव्हा आम्ही म्हणतो घरोघर लस द्या म्हणजे प्रत्येक घरासमोर ते ऑक्सिजन कंटेनर जाऊन आपण देणार आहोत लस आपलं कोल्ड आईस घेऊन, असं नाहीये. एक अँब्युलन्स उभी राहते जी परदेशामध्ये केलेलं आहे, ती मोठी अँब्युलन्स आहे, त्याच्यामध्ये तो ड्राय आईस ठेवतात. डॉक्टरांना हे माहिती असेल कारण पुढे ते असं म्हणाले की जर आपण अशी रचना करू शकलो तर हे शक्य आहे. आणि ती रचना करणं, जसं आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ही गोष्ट पूर्वी नव्हती, आता ती यायला लागलेली आहे. आणि म्हणून अगदी मान्य आहे. म्हणून मी तुम्हाला नाक सरळ पकडायचं का वेगळं पकडायचं अशा प्रकारचा तो मुद्दा आहे. आत्ताच्या घडीला लोकांना घ्या, लसीकरण केंद्रावर न्या, लसीकरण करून घरी पोहोचवा. जसं तुम्ही लोकांना मतदारांना घेता, मतदान केंद्रावर नेता आणि घरी नेऊन सोडता, तसं करा. हे अधिक सोपं आहे कारण एक यंत्रणा एका ठिकाणी उभी झालेली आहे. फतेचंद राका यांना लसीकरणाच्या मुद्द्यावर बोलतं करतो. फतेचंदजी, आत्ताच्या घडीला आपल्याला टाळेबंदी योग्य वाटत नाही, सूक्ष्म नियोजन करण्यातली स्वतःची आव्हानं आहेत. डॉक्टर सांगतायत की लसीकरणाचा वेग जितका वाढवता येईल तितका वाढवा. व्यापाऱ्यांच्यासाठी ही गोष्ट आव्हानात्मक आहे की त्यांनी स्वतःचं नियोजन करायचं ठरवलेलं आहे? फक्त एक लक्षात ठेवा, मी आता काँग्रेस आणि भाजप दोघांचं ऐकले, ते दोघांचे स्वतःचे गुण गातायत, परंतु कुठे व्यापाऱ्यांनी जे कोविड सेंटर सुरू केले, आज पुण्यामध्ये 7 ते 8 आहेत, त्याचा कोणी उल्लेख करायला तयार नाही. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी केलेले आहेत आणि लोकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात. हे लसीकरण करायचं, पण लसीकरणचे केंद्र बंद का केली, का तुटवडा पडला? हा राजकारण कुठे आहे? हा जनतेची आपण खेळत बसलोय का? ज्या लसीकरण आम्ही आज व्यापाऱ्यांनी पुढाकार घेतला, परवा 500 जणांना आमच्या स्टाफला लसीकरण करून घेतलं. मग आज आम्ही पुढे येतोय, आम्ही राज्य सरकारला तुम्ही टाळेबंदी करू नका, तुम्हाला काय पाहिजे आम्ही सगळी मदत करायला तयार आहोत. व्यापारी नेहमी पुढे येतो कारण जनतेची काळजी करतो. जनता असेल तर व्यापार चालणार आहे, अगदी. जर जनता नसेल तर व्यापार चालणार कुठे? आम्हाला कुठे राजकारणात पडायचं किंवा मला कोणाची निंदा करायची. मी डॉक्टर लिमयेंच्या मताशी तर बिलकुल सहमत होत नाहीये, कोणाची मी टीका करत नाही, मी माफ करा. परंतु जी सत्य परिस्थिती आहे, मला एक सांगा ना, महाराष्ट्रातले किती आमदार आणि किती खासदार या काळामध्ये जनतेच्या मदतीसाठी धावून आले? मला कोणाची नावं घ्यायची नाहीयेत, परंतु आज व्यापारी वर्ग हा फार मोठ्या प्रमाणात धावून आला. लोकांना जेवण मिळत नव्हते, व्यापारी स्वतः सगळ्यांच्याकडे जेवण देत होते, पोलिसांना जेवण देत होते, ज्यांना जेवण मिळत नाही त्यांच्या घर रोजचे 10 ते 15,000 लोकांना जेवण देत होतं पहिल्या कोणावर, आणि आजही करतायत. आणि आज नवीन नवीन सेंटर उघडले जात आहेत, परंतु ऑक्सिजन नाही.
रेमडेसिवीरचं इंजेक्शन नाही. आज परिस्थिती आहे की आज माझ्या हॉस्पिटलमध्ये 32 पैकी 30 जण ऑक्सिजनवर आहे आणि ऑक्सिजनचा तुटवडा होता. मग जर त्यांचे जीव वाचवायचे आम्ही प्रयत्न करतोय, परंतु त्याला आम्हाला पाहिजे एका प्रश्नाचं उत्तर द्या. फतेजनजी, एका प्रश्नाचं उत्तर द्या की ज्या ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्या तुम्हाला कुठून येणार आहेत? त्या तुम्हाला राज्याकडून येणार आहेत का केंद्राकडून येणार आहेत? तुम्ही कोणाकडे पाठपुरावा करता? तुम्हाला काय उत्तर मिळतात एकदा तेही सांगून टाका. अरे सेंटरवर गेल्यावर लसीकरण नाही. आज कोविक्सिन आहे तर उद्या कोविशिल्ड नाही, पहिला लस घेतला तर दुसरी नाही. ही परिस्थिती का निर्माण होतीये? काय याच्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार म्हणजे दुजाभाव चालला कळत नाही. हा आपण जनतेशी खेळत नाही आहोत का? आणि आज ऑक्सिजन नाही. आज नाशिकचं उदाहरण घ्या, ऑक्सिजन लिखित आलं, लोकांना ऑक्सिजन नाही आणि जे ऑक्सिजनवर आहेत त्यांना 1 आणि 2 सिलेंडर मिळत असेल तर त्यांचे जीव वाचवायचे कसे? आज आम्ही व्यापारी सगळे तयारी होतो, आम्ही पाहिजे ती तयारी करायला तयार आहोत. आम्ही आर्थिक मदत सुद्धा केलेली आहे आणि अजूनही करायला तयार आहोत. परंतु आम्हाला विश्वासात घ्या ना. प्रत्येक वेळी व्यापारी चोर आणि व्यापारावर ठरून तुम्ही व्यापाराला लॉकडाऊन मध्ये बंद करायला लावता आणि 80% बाकी तुम्ही इंडस्ट्री आणि बाकी सगळे सुरू करायला ठेवता. हे किती चुकीचं आहे मला कळत नाही. तुम्ही हे डिसिजन घ्यायच्या वेळी व्यापारी प्रतिनिधींना चर्चेला का बोलवत नाही? फतेजनजी, या निमित्तानं आपण जे प्रश्न उपस्थित केले त्याच्यावर नीलाताई लिमये यांना बोलतं करूया. नीलाताई, एक छोटीशी घटना आपल्या सगळ्यांच्या नजरेस आणून देतो. कुठल्याही प्रकारे चर्चा करायची असली की भूतकाळामध्ये टाटा बिर्लांना बोल लावला जायचा, आता अडाणी अंबानींना बोल लावला जातो. पण ज्या वेळेला मदत हवी असते संकटात तेव्हा व्यापाऱ्यांकडेच हात पसरले जातात. मला वाटतं प्रसादजी, आपण यांच्याकडेच का हात पसरले जातात हे थोडं बाजूला ठेवूया. त्याची अनेक कारणे आहेत, त्यात अनेक मुद्दे आहेत. मी त्याच्याकडे जात नाही. राकाजींची जी तळतळ ते मी समजू शकते, कारण दुकानं बंद करणं हे आधी केलं जातं आणि त्यात छोटे व्यापारी हे जास्त भरडले जातात. तुम्हाला माहितीसाठी सांगते, मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माननीय भाई जगताप यांनी छोट्या व्यापाऱ्यांचे प्रश्न घेऊन याच सरकारकडे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि हे सगळे प्रश्न मांडले होते. पुढे काय झालं? सांगते ना, त्याच्यानंतर निदान आताचा जो संचारबंदीचा काळ होता त्याच्यामध्ये काही ठिकाणी 1 आड 1 दुकानं चालू ठेवली गेली सुरुवातीला, जी आपण पाहिली. नंतर 7 ते 11 चालू ठेवली गेली. आता पुढे काय होतंय, कारण आपल्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे. ते करायचं की नाही, कसं करायचं त्याच्याबद्दल आपण बोललो. पण हे प्रयत्न करण्यामध्ये काँग्रेस पक्ष हा व्यापाऱ्यांकरता प्रयत्न केले गेलेले आहेत. तुम्ही मागच्या वेळी जर पाहिलं तर रस्त्यावरती छोटे ठेले होते, त्यांच्याकरता काही प्रोव्हिजन नव्हती. यावेळी असं ठरवलं आणि ते GR मध्ये आलं की ते सुद्धा घरपोच ऑर्डर देऊ शकतात. अगदी वडापाववाला सुद्धा त्याला शक्य असेल तर त्याच्याकडे ते इक्विपमेंट असेल आणि बहुतेक जणांकडे आज मुंबईत तरी आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, जे छोटे लोक आहेत म्हणजे कसं घरकाम करणाऱ्या महिला, आपण जे काही सांगतात ना त्याच्यात सुद्धा काही उघड्यावरचं अन्न खाऊन परत दुसरे रोग ओढून घ्यायचेत का? अगदी हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे. फतेचंद राकांनी मांडलेला मुद्दा आरोग्यविषयक पण आहे आणि तो तितकाच गंभीर पण आहे की तुम्ही घरपोच पार्सल सेवा मिळेल, घरपोच पार्सल सेवा मिळेल असं वारंवार सांगता. लोकांना हीच भीती आहे की अरे आणून देणाऱ्या माणसाच्या माध्यमातून बाधा झाली तर काय करायचं? हो, तुम्ही एक लक्षात घ्या, जी माणसं घरातून बाहेर निघू आणि जर उघड्यावर जे खाद्यपदार्थ स्टॉल ओपन केले त्यांना परवानगी नसताना खूप केलं जातं. शेवटी आपल्याला दोन्ही गोष्टी साधायच्या आहेत. रोजी नसली तरी रोटी पाहिजे हे आपण एका बाजूला बोलतोय. मग 10 लोकांनी बाहेर जाणं सोपं की एकाने येणं सोपं? लोकांच्या आरोग्याशी धोका घेऊन कित्येक ठिकाणी त्यांची टेस्ट सुद्धा करून घेतली जाते. आपण लक्षात घ्या, जिथे मोठ्या कंपन्या आहेत काही ना काही मार्ग. याच्यावरचा एक वैद्यकीय सल्ला आपल्याला घ्यायचा आहे. याच्यावरचा वैद्यकीय सल्ला डॉक्टर अविनाश बाणाईत यांच्याकडून घेऊ. अविनाश बाणाईत, सरकार काय म्हणतंय, सकाळी 7 ते 11 दुकानं उघडा जेणेकरून कोरोना प्रतिबंध करता येईल. हा व्यवहार्य निर्णय आहे का? मुळीच नाही. आणि मी आधी पण सांगितलं होतं की एकाच वेळेला जर मला जीवनावश्यक वस्तू हव्या आहेत तर 10 लोक त्या दुकानात पोहोचतील आणि जर तीच वेळ पूर्ण दिवसभर असेल तर ते 10 लोक डिस्ट्रीब्यूट होतील वेळेने. आणि हा तुगलकी कारभार ज्याला मी म्हटलं होतं की ही कुठली पद्धत आहे की कुठेही याचा तालमेल जुळत नाही. लोकांना आवश्यक असलेले लोक घ्यायला बाहेर पडतीलच,
पडणं आवश्यक आहे, त्यांचा पोटा पाण्याचा प्रश्न आहे. परंतु हा लिमिटेड वेळेत तुम्ही जर त्याला क्रश करता आहात, क्राऊडेड होणारच, तुमचा बाजार क्राऊड होणार, तुमच्या दुकानामध्ये क्राऊड होणार, तुमच्या हॉस्पिटल्स आपल्या मेडिकल शॉपमध्ये क्राऊड होणार. तर ह्या सगळ्या गोष्टींना प्लॅनिंग कुठेही झालेलं नाही फ्रॉम द व्हेरी बिगिनिंग. मला एकच सांगायचं होतं की ऑल दीज वेअर एक्सपेक्टेड. म्हणजे माझ्या मेडिकल फील्डमध्ये सांगायचं झालं तर ऑक्सिजन रिक्वायरमेंट ही केव्हापासून तरी सांगितलं गेली होती की ऑक्सिजन हा लागत राहील, पण कुठेही प्लांट टाकले नाही. आज तहान लागल्यावर विहीर खोदायला लागले आहेत. आणि सेम थिंग काही ड्रग्स जे आहेत हे शॉर्टेजमध्ये जाणार हे माहीत होतं. यांनी मेडिकल फील्डला कन्सल्टच केलं नाही असं दिसतंय एकंदरीत. अगदी. त्यासाठी एक आणखी गोष्ट आपल्याला नमूद करावी लागेल. आत्ताच्या घडीला रेमडेसिवीरचा तुटवडा आहे, कारण रेमडेसिवीर सर्वाधिक रुग्णांना आत्ता गरजेची वाटतेय. पण ही रेमडेसिवीर काल गरजेची नव्हती, भविष्यात सुद्धा रेमडेसिवीर गरजेची असेल असं नाहीये. आता रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण होतोय, भविष्यात आणखीन काय होऊ शकतं याचं नियोजन का होत नाही? डॉक्टर बाणाई, तुम्ही म्हणालात वैद्यकीय सेवा सुविधा पुरवठादारांना विश्वासात न घेण्यामागचं काय कारण असू शकतं? गॉड ओनली नोज. कारण की ते कुठल्याही पक्षाचे नाहीत आणि त्याचमुळे पक्षाच्या बाजूने जर आम्ही बोललो नाही तर कुठेतरी डॉक्टर हे पार्शल होतात, इम्पार्शल होतात. हा जो प्रकार सुरू आहे आणि डॉक्टरांवर त्याचा मग हे थोपला जातो. आता मला एक सांगा की डॉक्टरांनी ऑक्सिजन पण अरेंज करायचा, डॉक्टरांनी मेडिसिन पण अरेंज करायचे, हे कोणाचे कार्य आहेत? बरोबर आहे. अगदी. डॉक्टर बाणाईत आपल्याला यावर पुढे बोलायची संधी देतो. हाके सरांनाही बोलायचंच आहे. एकदा पटकन फतेचंद राका यांची भूमिका ऐकूया 30 सेकंदात. गणेश हाके, मी आपल्यापर्यंत पोहोचतोच आहे, काही नवे प्रश्न घेऊन येतोय. फतेचंदजी, आपण बोला. सर, माझा एकच प्रश्न आहे की आज रेमडेसिवीरचा जो तुटवडा आहे, मला जे काही आतापर्यंत अनुभव आलाय, आम्ही सुद्धा सगळीकडे जे सेंटरवर फिरतो, ज्याचा सिटी स्कोर 1 आहे, खरं तर 4च्या वर गेल्यानंतर हे इंजेक्शन द्यायला पाहिजे. सर, सकट प्रत्येकाला जर दिलं जात आहे मग तुटवडा निर्माण होणार नाही का? मग हा याच्यावर खरं म्हणजे आपल्याला विचार करायला पाहिजे. सिटी स्कोरला 1ला जरूर नाहीये, 4 पर्यंत गेल्यानंतर आपण करतोय. मला खरं म्हणजे डॉक्टरांना हात जोडून विनंती आहे की याच्यावर जर आपल्या असोसिएशनने जर काही निर्णय घेतला की आपण जर प्रत्येक याला जर द्यायला लागलो तर हा तुटवडा एकाच वेळेस प्रत्येकाला भीती वाटते की पेशंट आपला पुढे. मुद्दा आपण उपस्थित केलात आणि डॉक्टर बाणाईत आपल्या सोबत आहेत, ते उत्तर देतीलच त्याचं. कारण काय झालंय डॉक्टर बाणाईत, ज्या पद्धतीनं घरोघरी लस द्या हा राजकीय मुद्दा झालेला आहे, त्याचप्रमाणे प्रत्येकाला काय गरज आहे रेमडेसिवीर देण्याची असा सल्ला सुद्धा आता मंत्री द्यायला लागलेले आहेत. म्हणजे जे मंत्री डॉक्टर नाहीत ते डॉक्टरांनी काय वागायचं, काय प्रिस्क्रिप्शन द्यायचं याचे सल्ले द्यायला लागले. हे खरं दुःखद गोष्ट आहे की मेडिकल फील्डवर डायरेक्ट एन्क्रोचमेंट करतात आहे आणि लोकांना कन्फ्यूज करतात आहे. मी सहमत आहे आणि हा काही फोरम नाही की जिथे मी मेडिकलच्या बाबतीत आता बोलावं आपल्याशी. पण बेसिकली राका साहेब, ही कल्पना आहे का तुम्हाला की ऍज सच मग रेमडेसिवीर हे आवश्यकच नाही आहे आणि हे बियॉन्ड डाऊट प्रूव्ह केलेलं आहे. परंतु आजच्या घडीला काही नाही पेक्षा रेमडेसिवीर देतात आहे आणि त्याचा तुटवडा होतो आहे. तर याला कारणीभूत कोण आहे? म्हणजे ह्या गोष्टी जर आधी प्लॅनिंग झाल्या असत्या. हा एक अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे आणि या निमित्तानं काही छोटे प्रश्न स्पष्ट स्वरूपात समोर येतात. ते असतात नियोजनाच्या बाबतीतले, ते असतात व्यवहार्यतेच्या बाबतीतले. गणेश हाके, सरकार जेव्हा निर्णय घेतात तेव्हा ते निर्णय राबवायचे प्रशासनाला असतात, अंमलात आणण्याच्यासाठी अंगीकारायचे जनतेला असतात. ज्या जनतेला त्या नियमांमध्ये जगायचं आहे त्या जनतेला ते जगणं सुसह्य होईल हा विषय प्रशासकीय पातळीवर का लक्षात घेतला जात नाहीये गेले 1.5 वर्ष हेच कळत नाही. मुळात मी म्हणजे प्रसादजी मला थोडस विस्ताराने बोलू द्या की 2 गोष्टी की लिमेताई ज्या म्हणत होत्या की जी पहिला लॉकडाऊन तुम्हाला चालला आणि आता दुसरा लॉकडाऊन का चालत नाहीये. पहिला लॉकडाऊन हा जनतेने, या देशातल्या सगळ्या जनतेने स्वीकारला होता. त्यातच म्हणजे ज्या पद्धतीनं साथ दिली होती, ज्या वेळेला लॉकडाऊन म्हणजे जाहीर झाला त्याला लोकांनी मग घंटानाद करून म्हणजे थाळ्या वाजवून असेल, दिवे लावून असेल आणि त्याच्यानंतर सुद्धा जितके दिवस लॉकडाऊन होता त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये केंद्र सरकारनं
लॉकडाऊन केल्यानंतर लॉकडाऊनमुळे जे एफेक्टेड झालेले लोक आहेत त्यांच्यासाठी जे वेगवेगळ्या पद्धतीचे पॅकेजेस जाहीर केले, ज्या गोष्टी केल्या, अन्न सुरक्षा योजनेसारख्या गोष्टी असतील, या देशातल्या 80 कोटी लोकांना अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत त्यांना आणून त्यांना म्हणजे रोजीरोटीचा प्रश्न त्यांचा मिटवला. वेगवेगळ्या पद्धतीच्या छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना असेल, उद्योगाच्या लोकांना असेल, त्यांनी पॅकेजेस दिल्या, सवलती दिल्या. त्यांना ज्यांचे बँकेचे एमपी अकाउंट होणार नाही त्याच्यासाठी बँकांना तशा पद्धतीच्या सूचना केल्या आणि त्यामुळे लोकांनी त्याच्याबद्दलची तक्रार केली नाही. पण तुम्ही आताच ज्या गोष्टी दाखवल्या लोकांच्या, प्रामाणिक सर्वसामान्य लोकांच्या या सेकंड टाइम ज्या महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊनच्या बद्दल जी चर्चा आहे त्याच्याबद्दलच्या ज्या प्रतिक्रिया तुम्ही दिल्या तुमच्या आता चॅनलवरून ते दाखवल्या आणि राका साहेबांनी ज्या आताच सांगितलं खरं म्हणजे की या आता दुसऱ्यांदा होणाऱ्या लॉकडाऊनचं लोक स्वागत करत नाहीयेत. कारण पहिल्या लॉकडाऊनच्या मध्ये ज्या लोकांनी सगळं भोगलेलं आहे आणि या पद्धतीनं या सरकारचं कुठलंही नियोजन नाहीये. मला सांगा की ज्या पद्धतीने यांनी पॅकेजेस जाहीर केलं, 5400 कोटीचं पॅकेजेस जाहीर केलं, त्याच्यामध्ये 3300 कोटी रुपये त्यांनी फक्त त्या मेडिकल व्यवस्थेवरती केले, आरोग्य सुविधावरती केले आणि तमाम महाराष्ट्रातल्या जे छोटे छोटे गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी 1,500 कोटीचं केलं. माझं असं म्हणणं आहे. जी गणेशजी, वेळेची मर्यादा आहे, कृपया मर्यादित वेळेत पटकन 30 सेकंदात आपलं उत्तर संपवा. माझं की या सरकारनं कुठल्याही पद्धती यांच्याकडे नियोजन नाहीये. आपण म्हणाला तसं आज अत्यंत वाईट अवस्था आहे पेशंटची. जे कोरोना रुग्ण आहेत त्यांना बेड्स नाहीये, त्यांना व्हेंटिलेटर नाहीये, रेमडेसिवीर सारखे म्हणजे इंजेक्शन्स नाहीयेत आणि त्यामुळं अत्यंत भयभीत अशा स्वरूपाची महाराष्ट्रातल्या जनतेची परिस्थिती आहे अशा आणि यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही आहे. गणेशजी वेळेची मर्यादा आहे, वेळेची मर्यादा आहे, माफ करा मला आपल्याला थांबावं लागतं. एक शेवटची संधी पटकन आपण नीलाताई लिमयेंना देतोय. नीलाताई, आरोप प्रत्यारोप होत राहतील, एक कळकळीची विनंती आणि ती कळकळीची विनंती इतकीच, कुठलाही नियम लागू करा, तुम्हाला कोणी अडवणार नाही, तुम्ही सत्तेत आहात, नियम ठरवणं लागू करणं हे तुमच्या हातात आहे. एक वाक्यात सांगतो, नियम निर्णय व्यवहार्य आहेत की नाही एवढं मात्र तपासून घ्या आणि तेवढं होईल का याची शाश्वती या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यातल्या उत्तरामध्ये आपण तमाम महाराष्ट्राला या कार्यक्रमाच्या निमित्तानं देऊ शकता. नीलाताई, मला असं वाटतं की आतापर्यंत महाराष्ट्राचे जे आकडे सुरुवातीला होते, जो स्पीड होता तो गेल्या आठवड्यात सुद्धा जर आपण पाहिला तर तो कमी झालेला आहे. तो संचारबंदी लागू केल्यामुळे असेल, तो दुकानांच्या वेळा बदलल्या किंवा एकूणच लोकांचं जे मिसळणं एकमेकांच्यात ते कमी केल्यामुळे असेल, त्याचा रिझल्ट आपल्याला दिसतोय की तो आकडा कमी झालाय. रेमडेसिवीर सारखी जी इंजेक्शन्स आहेत त्याचा कंट्रोल आता शासनाने आणलेला आहे. त्याचं नियोजन म्हणजे त्याचं जसं झळ बसायला लागली तसं त्याचा कंट्रोल रूम्स तयार केलेल्या आहेत. आता त्याची जबाबदारी हॉस्पिटल्सवर देण्यात आलेली आहे, आपणही लक्षात घ्या. त्यामुळे तसा तुटवडा आता भासणार नाही. तिसरी महत्वाची गोष्ट, लसीकरण होत नाही ह्याला आपल्याला सगळ्यांना माहितीये केंद्राकडनं पुरवठा किती होतो. 1,36,00,000 आतापर्यंत आपल्याकडे लसी आलेल्या आहेत. महाराष्ट्राने 1,20,00,000पेक्षा जास्त संपवलेले आहेत, त्या जास्त संपवलेले आहेत. आणि राका जी आपण वारंवार जे म्हणताय ना व्यापाऱ्यांनी केलं ते फक्त व्यापाऱ्यांनी उद्योगांनी केलेलं आहे. नर्सेस असतील, सफाई कामगार असतील, त्या प्रत्येकाने आपल्या लोकांकरता लसीकरण केलंय. त्या प्रत्येकाने, रिक्षावाले असतील, त्या प्रत्येकाने केलंय. महाराष्ट्राची जनता भयभीत आहे अशा तऱ्हेचं चित्र कृपया जगामध्ये. महाराष्ट्रातली जनता, नीलाताई, मला वेळेची मर्यादा असल्यानं दोन्ही राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांच्या आवाजात हस्तक्षेप करावा लागतोय. नीलाताई, महाराष्ट्रातली जनता जर भयभीत नसती तर रेल्वे स्टेशनवर लोंढेच्या लोंढे आले नसते, ट्रेन पकडून आपल्या घरी निघाले नसते. वेळेची मर्यादा आहे, आपल्याला आणखीन प्रश्न उपस्थित करता आले असते. मात्र आत्ताच्या घडीला लक्षवेधीमध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.